दिवाळीच्या निमित्तानं ठाण्यातील महाविकास आघाडी आणि मनसे नेते एकत्र बघायला मिळाले। मनसे ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ठाण्यातील तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन केलं गेलेलं होतं। मनसे नेते अविनाश जाधव, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची या दरम्यान उपस्थिती बघायला मिळाली। ऑक्टोबरला आम्ही मतदार याद्यांमध्ये घोटाळा आहे, तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत, मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली जात आहेत, हे सगळं आम्ही 18 ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 1 महिना सांगितलं होतं। ते परत आज आम्ही सांगतो, म्हणजे याच्यात कुठलाही बदल झालेला नाही। आणि आता जे मतदार म्हणजे बिनधास्तपणे ऍड केले जात आहेत, पाहिजे तसे कापले जात आहेत। साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की डिलिमिटेशन 2022ला जे केलंय त्याचप्रमाणे करा, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील 2025ला नवीन डिलिमिटेशन करण्यात आलं। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला पण मानायचं नाही, जे होईल ते होईल बघू, असं निवडणूक आयोगाचं धोरण आहे। 1 नोव्हेंबरला मोठा मोर्चा त्या ठिकाणी निघेल इलेक्शन कमिशनरच्या ऑफिसवरती। आणि तुम्हाला माहिती असेल की आता लोक गप्प बसणार नाहीत। त्या दिवशी महानगरपालिकेवरती या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने महापालिका लुटून खाल्ली या संदर्भामध्ये सर्व नागरिक रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये सामील झाले होते। आणि ही पहिली एक झलक आहे। ह्याच्यापुढे दरवेळेला एखाद्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन नव्हे तर त्या आपला हक्क त्या ठिकाणी मागणार आहोत। ठाण्याचा महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच ठरवणार। 2012 विसरू नका, कमी होतो, पण आम्ही जर त्यावेळेला पाठिंबा दिला नसता तर शिवसेनेचा महापौर बसलाच नसता। बरोबर आहे। सो आम्हाला काही असे सल्ले देऊ नका जेणेकरून तुम्हाला अडचणी येतील भविष्यात। माझा नरेश मस्केंना सल्ला आहे। नरेश मस्के साहेब, संदीप देशपांडेंचा मला फोन आला होता लोकसभेच्या वेळेला आणि सांगितलं नरेश आपला आहे, नरेशचं प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांनी काम केलं पाहिजे। तो संदीप देशपांडे जो पुढचा महापौर ठाण्यातला ठरवेल।